नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान योगी आणि अवतारी पुरुषाची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल आजही लाखो भक्तांच्या मनात अपार श्रद्धा आहे. ते म्हणजे स्वामी समर्थ. पण प्रश्न असा आहे की स्वामी समर्थांचा जन्म नेमका कसा झाला, ते कोण होते आणि त्यांची जीवन कहाणी इतकी अद्भुत का मानली जाते. चला जाणून घेऊया. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल कोणतीही ठोस ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही. यामुळेच त्यांच्या जन्माबद्दल अनेक कथा आणि श्रद्धा प्रचलित आहेत. अनेक भक्तांच्या मते स्वामी समर्थ हे दत्तात्रय यांचे तिसरे अवतार होते. पहिला अवतार होता श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरा अवतार नरसिंह सरस्वती. असे मानले जाते की नरसिंह सरस्वती यांनी समाधी घेतल्यानंतर अनेक शतकानंतर स्वामी समर्थांच्या रूपात पुन्हा प्रकट झाले. एकदा काही भक्तांनी स्वामींना विचारले, महाराज आपले गाव कोणते? तेव्हा स्वामी समर्थ हसून म्हणाले, आम्ही कर्दळीवनातून आलो. कर्दळीवन हे अत्यंत पवित्र आणि रहस्यमय स्थळ मानले जाते. असे सांगितले जाते की अनेक वर्षे स्वामी समर्थ तिथे तपश्चर्या करीत होते. काही कथांनुसार ते शेकडो वर्षे समाधी अवस्थेत होते. नंतर एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव लागल्याने त्यांची समाधी भंगली आणि ते पुन्हा लोकांसमोर प्रकट झाले. ही घटना आजही भक्तांच्या मध्ये मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. समाधीनंतर स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. ते हिमालय, काशी, हरिद्वार, पुरी, रामेश्वर आणि अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये गेले. जिथे जिथे ते गेले तिथे त्यांनी असंख्य लोकांचे दुःख दूर केले. अनेक आजारी लोक बरे झाले, गरिबांना आधार मिळाला आणि भक्तांच्या संकटांचा नाश झाला. अखेर स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट हेच त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र बनले. तेथे जवळपास 22 वर्षे त्यांनी वास्तव्य केले. दररोज हजारो भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असत. स्वामींची एक गोष्ट विशेष होती, ते कोणालाही जाती, धर्म किंवा श्रीमंताच्या आधारावर कधीच वेगळे मानत नव्हते. त्यांच्यासाठी सर्वजण समान होते. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना सांगत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे शब्द लाखो भक्तांना संकटाच्या काळात धैर्य देतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की मनापासून नामस्मरण केल्यास स्वामी समर्थांची कृपा मिळते. इसवी सन 1878 मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. परंतु भक्तांच्या मते स्वामी आजही सूक्ष्म रूपाने आपल्या भक्तांचे रक्षण करत आहेत. म्हणूनच आजही लाखो लोक अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतात. मित्रांनो, स्वामी समर्थांचा जन्म हा आजही एक रहस्य आहे. परंतु त्यांचे कार्य, त्यांचे चमत्कार आणि भक्तांवरील त्यांचे प्रेम हेच त्यांचे खरे परिचय आहे. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.